त्यांची शिकवण अजूनही आमच्या जीवनात आहे. And over the years I've learned that being a father isn't easy. आणि या वर्षांमध्ये मी शिकलो आहे की वडील होणं हे काही सोपं नाही. It isn't a one-time choice, एक वेळा केलेली ती निवड नाही, but it is a full-time profession. परंतु पूर्ण वेळ आपण त्या सेवेमध्ये It आहोत. is a lifetime commitment you make to yourself. स्वतःला आपण आयुष्यभराचं ते अधीनता केली आहे. The day you hold an innocent life in your hands for the very first time, पहिल्याच वेळेस जे निरागस जीव तुमच्या हातामध्ये तुम्ही धरतात त्यावेळेपासून पुढे, or even before that when you see him or her on that sonography monitor for the first time and hear those heartbeats. ज्यावेळेस आपण सोनोग्राफी चालत असताना त्यांच्या हृदयाचं स्पंदन आपण ऐकतो त्यावेळेस देखील Being a father is a lifetime of commitment. आपण पिता होणे म्हणजे आयुष्यभराची अधीनता. And the Bible paints exactly this picture of fatherhood to us. पवित्र शास्त्र अगदी बरोबर एक चित्र आपल्याला दाखवत आहे की पिता म्हणजे काय. So as we celebrate Father's Day today, आज पितृ दिन आपण साजरा करत असताना I thought it would be worthwhile to glean through the Word of God to find some essential principles for fathers. आणि पुढच्या वचनातून आपण फार महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत की पित्यांसाठी. But before we go ahead, I want to wish all the fathers here a happy Father's Day and a blessed day to all of you. पुढे जाण्यापूर्वी सर्वांना हॅपी फादर्स पितृत्व दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही सर्व आशीर्वादित व्हा. The very first thing that you need to remember as a father is that you are the head of the house. पिता या नात्याने पहिली गोष्ट तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तुमच्या घराचे तुम्ही मस्तक आहात. Now things are changing very fast. आपण पाहतो गोष्टी झपाट्याने बदलत We live in आहेत. modern times. आपण आधुनिक जगात राहत आहोत. And there is no place or there is no profession where a woman cannot stand with a man head to head. आणि आता अशी परिस्थिती की एक समान स्त्री आणि पुरुष आहेत. But let me still remind you, my friends, that the biblical principle is that the father is the head of the house. परंतु पवित्र शास्त्र तत्व तुम्हाला सांगू द्या आज आहे ते आहे की पिता घराचं मस्तक आहे. You may feel I am being rude in saying that. तुम्हाला असं वाटत असेल की मी फार कठोर शब्दाने बोलत Sorry, I आहे. can't help it. That is what the Word of God says. मला क्षमा करा कारण देवाचं वचन जे सांगत तेच मी बोलत आहे. As a father, you are the head of the house. पिता या नात्याने तुमच्या घराचे तुम्ही मस्तक आहात. And you need to take that authority into your hands. तुमच्या हातामध्ये तो अधिकार तुम्ही घेतलाच पाहिजे. And that does not mean that you will run around in your house with a stick. याचा अर्थ असा होत नाही की घरामध्ये तुम्ही इकडे तिकडे धावता काठी हातात No, घेऊन. many a times it is misunderstood. पुष्कळच्या वेळेस त्याच्यामधून गैरसमज केला Being the जातो. head does not mean that you will dominate everyone in your house. मस्तक या नात्याने असं नाही की घरातील प्रत्येकावर तुम्ही वर्चस्व करा. And it should not be that everyone is subservient to me. आणि असं नाही की प्रत्येकाने माझीच सेवा केली पाहिजे. No, it is not what God meant when He placed fathers to be the head of the house. ज्यास परमेश्वराने घराचा पिता म्हणून मस्तक आपल्याला केला त्यास प्रभूची योजना तशी नव्हती. To be the head of the house, you need to act like the head. मस्तक म्हटलं की त्या मस्तकासारखं तुम्ही कृती केली पाहिजे. I am not a science graduate. मी आता शास्त्रविज्ञानाचा पदवीधर I नाही. believe many of you sitting here would be. मला असं वाटतं इथं बसणं असं आलं. Therefore, I want to ask you this question. त्यामुळे मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. What is the function of the head in our body? आपल्या शरीरामध्ये मस्तक किंवा डोक्याचं कार्य काय आहे, काय काम करतं ते? Any answers? काही उत्तर मिळेल का? The head gives directions to our body. मस्तक डोकं आपल्या शरीराला दिशा It दाखवतं. directs all the other organs in our body. आपल्या शरीरातील इतर सर्व अवयवांना ते मार्गदर्शन And करतं. being the head in your family, that is exactly what you have to do as a father. मस्तक या नात्याने अगदी तेच तुम्ही केलं पाहिजे तुमच्या घरात तुम्ही पिता असताना. To provide leadership to your family. तुमच्या कुटुंबामध्ये ते नेतृत्व दिलं पाहिजे. Now many times leadership is also misunderstood. पुष्कळ नेतृत्व म्हटलं, पुढारी म्हटलं की आपला गैरसमज होतो. Leadership many times in today's worldly standard is where I project myself without caring for others. आणि आज जर नेतृत्व म्हटलं तर जगासमोर असं चित्र दिसतं की मला इतरांची काही पर्वा नाही, मी नेता आहे किंवा पुढारी आहे. But the word of God does not paint that kind of a leadership picture for us. परंतु देवाचं वचन असल्या प्रकारे आपल्याला पुढारीपणाचं चित्र दाखवत नाही. Jesus, when He wanted to show to His disciples what leadership is,
जसे येशू ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना दाखवायचं होतं की नेतृत्व म्हणजे काय. He took off his cloak. त्याने त्याचे झगा काढला, He took a towel. त्याने तो रुमाल घेतला, Took a bowl of water and he started washing the feet of his त्या disciples. गंगाळात त्याने पाणी घेतलं आणि त्याच्या शिष्यांचे तो पाय धुवू लागला. Servant leadership is the model of the Bible, my friends. मित्रांनो, पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्यावेळेस सेवा करतो हाच तो नमुना आहे. And that is exactly the leadership that God wants us as fathers to follow in our family. परमेश्वराची अगदी तीच इच्छा आहे की आपल्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचं नम्रतेचं नेतृत्व आपण करावं. To lead them, to show them the path and help them walk on that path. त्यांना ते मार्ग दाखवायचे, ते दिशा दाखवायची की या मार्गावरती तुम्ही चाला. Leader is one who is concerned for the needs of others. पुढारी म्हटलं की त्याला इतरांच्या ज्या गरजा आहेत त्याबद्दल त्याला काळजी असते. Who is willing to put their needs before his own needs and do everything that is needful to help them in their lives. आपल्या गरजापेक्षा इतरांच्या गरजा काय आहेत ते समजून घेणं आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांना मदत करणं. We as fathers need to do that in our respective families. पितांना त्या आपल्या कुटुंबामध्ये आपण देखील तसंच केलं पाहिजे. There was a very quiet evening. एक शांत अशी सायंकाळ होती. Father and his entire family were sitting at a dinner table. रात्रीच्या भोजनाकरिता पिता आणि संपूर्ण कुटुंब त्या मेजाच्या अवतीभोवती बसलं His होतं. young son was frustrated with school. आणि हा तरुण मुलगा होता तो फार वैतागला होता He was शाळेबद्दल. complaining about the unfairness of his teachers. आणि ते सांगत होते की जे आमचे शिक्षक आहे आमच्या बरोबर चांगली वागत नाही. His daughter was overwhelmed with her upcoming exams. आणि त्यांची जी मुलगी होती येणाऱ्या परीक्षेमुळे ती देखील व्याकुळ झाली होती. His wife was looking tired from handling all the tasks of the day. दिवसभराचं कामगिरी करून त्यांची पत्नी देखील थकल्यासारखी दिसत होती. And instead of raising his voice to demand order, आणि आदेश करणं आणि आवाज वाढण्यापेक्षा the father set down his spoon on the table आणि ते पिता जे आहेत त्या मेजावरती ते चमचा घेऊन बसले and he gently asked them, what is troubling each of you today? आणि सौम्यरित्या त्यांनी विचारलं की तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्हाला काय त्रास होतोय आज. Just that one question helped them all to open up. एक प्रश्न विचारला त्यामुळे ते सर्व मोकळेपणे बोलू शकले. His son began to speak at his struggles at school. त्यांचा मुलगा बोलू लागला की शाळेमध्ये मला काही संघर्षाला तोंड द्यावा लागतो. His daughter started sharing about her fears of failing in her exam. त्यांची कन्या सांगू लागली की परीक्षेमध्ये मी नापास होऊ शकते ही भीती मला वाटते. His wife admitted that she was feeling so exhausted because she was the only one doing all the household chores. आणि पत्नी देखील म्हणाली की दिवसभराचं सर्व मला काम एकटीलाच करावं लागतं त्यामुळे मी थकून जाते. And the father listened patiently and intently to each and every one of them. लक्ष देऊन पित्याने धीराने सर्वांचं ऐकून घेतलं. And he said, it's okay, I don't have all the answers. ते म्हणलं ठीक आहे या सर्वांसाठी माझ्याकडे उत्तर नाही. But I know this, that God has placed me as the head of this house. पण ते म्हणाले की मला माहिती की देवाने या कुटुंबाचं मस्तक म्हणून मला या ठिकाणी नेमणूक केली आहे. And my role is to help you and guide you through all these struggles that you are having in your life. आणि ते म्हटलं की माझी ही भूमिका आहे ते काही संघर्ष तुमच्या जीवनातून चालला आहात त्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत करावी. And he held their hands त्याने त्यांचे हात पकडले and he said a prayer for them to God. त्यांच्यासाठी त्याने देवाकडे प्रार्थना केली. That night, instead of simply sending them after having their food, he helped his son understand his lessons. आणि नेहमीप्रमाणे जाऊ न देता त्याने त्याच्या मुलाला शिकवलं की धडे काय आहेत त्याच्या He शाळेचे. reminded his daughter that failure wasn't the end of life. आणि मुलाला देखील त्याने सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये जर तू अपयशी झालीस तर ते आयुष्याचा शेवट होत नाही But it is an opportunity to grow. पण वाढण्यासाठी एक संधी आहे. He committed to his wife that he will help her in whatever way he can in the house. आणि पत्नीला देखील ते म्हणाले घरामध्ये जे काही तुला मदत लागेल मला होतील तेवढी मदत मी करेल. And they prayed together, surrendering their burdens into the hands of God. आणि एकत्र मिळून सर्व प्रार्थना केली समर्पण केलं जे का त्यांचे ओझे होते देवाकडे. The next morning as they got up and sat down for breakfast, दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले आणि निहारीला बसले असताना the son looked at his father and said, Dad, I thought being charged means telling people what to do. आणि मुलगा म्हणाला मला ऊर्जा प्राप्त झाली की लोकांना सांगण्याकरिता की त्यांनी काय करावं. He said,
I felt that being in charge meant that telling people what to do. आणि त्याला असं वाटतं की मला असं वाटतं की लोकांना मी सांगा आता काय करायचं. But now I see what it actually means. आणि तो म्हटला आता मला वास्तविकता कळतं की त्याचा अर्थ काय. It means showing them how they can move forward in their lives. त्यांना हे दाखवून की त्यांच्या आयुष्यात ते पुढे कसे जाऊ As शकतात. fathers, my friends, being the head of the house, it isn't about being in control. पिता या नात्याने असं नाही की सर्व गोष्टीचा आपण ताबा घेणे. It is about serving. ते म्हणजे सेवा It करणे, is about guiding. मार्गदर्शन It करणे. is about leading with love the family that God has placed into your hands. तुमच्या हातामध्ये जे परमेश्वराने कुटुंब दिले प्रेमळपणे त्यांना मार्गदर्शन A करणं. true leader listens, understands, and walks alongside his family. खरा पुढारी काय करतो तो ऐकतो, समजून घेतो आणि कुटुंबाला बरोबर घेऊन चालतो. And our example is Jesus Christ. आपलं उदाहरण म्हटलं तर प्रभू येशू ख्रिस्त. Jesus Christ leads us as the head of the church. मंडळीचा मस्तक या नात्याने प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला चालवतो. And that is exactly what he wants us to do. त्याची इच्छा आहे की अगदी आपण तसंच करावं. As fathers, the Lord places a great responsibility upon us. पिता या नात्याने फार मोठी जबाबदारी परमेश्वर आपल्याला देतो. And we are called to follow in his footsteps. आणि आपल्याला त्याने सांगितलं की जसा तो चालला त्याप्रमाणे आपण चालावं. Provide the right direction to our family. आपल्या कुटुंबाला योग्य दिशा दाखवावी. In practical terms, it means that we should be praying together as a family. वैवाहिक बोलायचं की कुटुंब या नात्याने आपण एकत्र प्रार्थना केली पाहिजे. Encouraging them to study the word of God. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याकरिता त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे. Coming together in the house of the Lord to worship together as a family. परमेश्वराच्या घरामध्ये एकत्र कुटुंब या नात्याने येऊन परमेश्वराची उपासना भक्ती करणं. May the Lord give us as fathers the strength to do all of this without getting weary. आणि हे सर्व गोष्टी करत असताना आपला प्रभू परमेश्वर आपल्याला ताकद देऊन आपण थकू नये. The second thing that we need to do is in Job chapter 1 and verse 5. दुसरी गोष्ट आपण करतो योग याचा पहिला अध्याय 5 वचन. And Job chapter 1 verse 5 it says, when a period of feasting had run its course, Job would make arrangements for his children to be purified. Early in the morning he would sacrifice a burnt offering for each of them, thinking perhaps my children have sinned and cursed God in their hearts. And then it says this was Job's regular custom. एक पाच पहिला अध्याय देवाचं पहिला अध्याय 5 होते. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योग त्यांना बोलून आणून त्यांची शुद्धी करेल. तो प्रत्येकाला उठून त्या सर्वांच्या संख्ये इतके बरीचे हवन करेल. कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवेर केला असेल. असा योगाचा नित्यक्रम असेल. And the verse 4 tells us that his sons and his daughters would be meeting together in their house and having celebrations where they would be eating and holding these feasts. 4व्या वर्षात सांगितलं ते पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यांच्या वेळा आपल्या बहिणीस पंक्तीस बोलवत होतं. And it says in verse 5 that whenever they were doing this, Job would make sacrifices for them. आपण पाहतो या ठिकाणी ते करत असताना योग त्यांच्यासाठी अर्पण करत असे. And the last part of this verse is where I want us to focus as fathers. पिता या नात्याने जे शेवटच्या वचनाचा भाग आहे त्याच्याकडे आपण पाहूया. It says this was his regular custom. योगाचा नित्यक्रम असेल. As a father, Job understood his job very well. पिता या नात्याने त्याची कामगिरी काय होती योगाला कळाली. That is to stand in the gap and intercede for his family. त्या खिंडीमध्ये उभं राहायचं आणि आपल्या कुटुंबासाठी मध्यस्थी करायची. Previous verses, if we read, gives us a grandeur life that Job lived. अगोदरचे वचन जर आपण वाचलं की याचं भव्य दिव्य जीवन योग जगत होता. And if you see, the conclusion says in verse 3 that he was the greatest man among all the people of the east. तिसऱ्या वर्षाचा शेवटला भाग सांगतो तो पूर्व देशातील सर्व लोकात थोर होता. That means he did not need to do things with his own hands. त्याच्या हाताने गोष्टी करायची त्याला काहीच आवश्यकता He नव्हती. was so rich and he was so great that if he could have asked someone, they could have
done things on his behalf. त्याच्याकडे इतकी संपत्ती इतक्या थोर होता, कुणाला सांगितलं की त्याच्या वतीने लोकांनी केलं असतं. He had a grandeur life. आपण पाहतो त्याचं जीवन अगदी ऐशो आरामचं But होतं. even then, Job never overlooked his duty as a father. तरी देखील योग असं असतानाही पिता या नात्याने त्याच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं He नाही. interceded on behalf of his त्याच्या children. लेकरांच्या वतीने त्याने रद्दबदली केली. My friends, as fathers, we need to do that for our children. मित्रांनो, पिता या नात्याने आपल्या लेकरांसाठी आपण ते केलं पाहिजे. Times are fast diminishing when families sit together to have food. आता वेळ असे निघून गेले की कुटुंब एकत्र बसून भोजन करत नाहीत. Then even if we sit together, there is a lot of disruptions or interruptions when we do that. जरी बसलं तरी पुष्कळच्या वेळेस त्या ठिकाणी काय होतं, व्यत्यय येत असतो. Most of the times when we are sitting together as a family and having food, we have all this idiot box in our hands. ज्यावेळेस आपण भोजन करत असतो, परंतु सगळ्यांचं लक्ष पुढे असतं तर या भ्रमणध्वनीकडे. This little idiot box has ruined most of our lives. आणि या डब्याने काय केलं, सगळ्यांच्या जीवनाला उद्ध्वस्त करून Or we टाकलं. have that big idiot box on the wall of our homes, which is always on when we are sitting and eating food together as a family. कुटुंबीय नात्याने आपण जेवत असताना आपल्या भिंतीवर लावलेला टीव्ही आहे, सतत तो चालू असतो. We hardly have time for our family. क्वचितच आपल्याला वेळ मिळतो कुटुंबाबरोबर But the घालवण्याकरिता. Lord expects us as fathers to do exactly that. परंतु पिता या नात्याने परमेश्वर आपल्याकडे अपेक्षा करतो की योबाने केलं तसं केलं Because पाहिजे. of the times that we live in, there may be times that your children may be going through some things that they aren't able to share with you. आणि तुमचे लेकर अशा काही परिस्थितीतून जात असेल की तुमच्याबरोबर ते सहभागिता करू शकत नसतील. Maybe due to the constraint of time, they are unable to share it with you. कारण त्या वेळेच्या अभावामुळे ते तुमच्याबरोबर सहभागिता करत नसतील. Therefore, as a father, you need to stand in the gap like Job. योबासारखं पिता या नात्याने त्या खिंडीत आपण उभं राहायला पाहिजे. Intercede for your children, तुमच्या मुलांसाठी तुम्ही रद्दबदली केली that they पाहिजे. may be able to stand firm in every challenging situation that life will bring before them. त्यांच्या जीवनामध्ये ज्या प्रत्येक आव्हानाला ते तोंड देतील, त्या प्रत्येक आव्हानामध्ये ते स्थिर उभं राहतील. That they may be victorious in every situation. प्रत्येक परिस्थितीमध्ये ते विजय मिळवतील. That as the technology goes ahead, it will not ruin their lives. जसं तंत्रज्ञान पुढे वाढत आहे, आधुनिक होत आहे, त्याच्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही. God places a great responsibility upon us as fathers, my friends. मित्रांनो, पिता या नात्याने फार मोठी जबाबदारी देव आपल्याला देत And आहे. our responsibility doesn't get over once a child is born. मुलाचा जन्म झाल्यानंतर आपली जबाबदारी संपत So नाही. it starts and it gets even more greater and bigger when that child is born. मुलाचा जन्म झाल्यानंतर आपली जबाबदारी आणि आपल्या इतर गोष्टी सर्व अधिक वाढत राहतात. And when they grow, it becomes even greater. ज्या लहानचे ते मोठे होतात, अधिक आपली जबाबदारी That वाढते. responsibility is to intercede for our children, आणि ती जबाबदारी असते की आपल्या मुलांसाठी आपण मध्यस्थी केली to पाहिजे, pray for them, त्यासाठी प्रार्थना केली to पाहिजे. stand in the gap and tell God, God, I want you to help my त्या children. खिंडीत उभं राहायला पाहिजे, म्हटलं पाहिजे देव माझ्या मुलांना तू मदत कर, Help them in their studies. त्यांच्या अभ्यासात मदत कर, Help them in their understanding. त्यांच्या समजबुद्धीमध्ये त्यांना मदत कर, Help them to grow in your knowledge. तुझ्या ज्ञानामध्ये वाढण्याकरिता त्यांना मदत Take कर, them to your saving grace, O Lord. तुझ्या कृपेच्या तारणाकडे त्यांना आण, And help them to be useful instruments in your hands that you will be able to use. प्रभू तुझ्या हातातील त्यांना उपकरण असं कर की तुझ्या सेवेसाठी तू त्यांचा उपयोग करेल. More than anything else, my friends, we need to intercede for our children that they may come to a saving knowledge of Jesus as their Savior. इतर कोणत्या गोष्टीपेक्षा अधिक आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे की आपले लेकरं जे आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाच्या ज्ञानापर्यंत आले पाहिजे. We may be very busy. आपण आपल्या कामामध्ये फार व्यस्त We are असतो, having busy schedules. आपल्या सर्व कामामध्ये And I आपल्याला फार know गडबड because असतो. of those busy schedules, we may be very tired. मला माहिती आहे त्या सर्व कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपण थकून जातो. We can't just overlook our responsibility as a father. पिता या नात्याने आपल्या जबाबदारीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. The third thing that we need to do is, as fathers, is to keep a check on our children. तिसरी गोष्ट, आपल्या मुलांना काय करतात नेहमी त्याच्याकडे लक्ष दिलं And पाहिजे we need to be ready to reprimand them when it is needed. आणि गरज असेल तेव्हा त्यांना आपण शिस्त लावलीच पाहिजे. You turn to Esther chapter 2 and we read verse 11. एस्तर याचा 2रा अध्याय आणि 18 वचन. Esther chapter 2 and verse 11 says that every day Mordecai walked back
and forth near the courtyard of the king's harem to find out how Esther was and what was happening to her. आपण पाहतो मोर्दकाय दररोज पाहत असे की एस्तर आणि तिच्या जीवनात काय होत असे. Now, if we get a background of this verse, या वचनाची जर पार्श्वभूमी आपण पाहिली, Esther was chosen as one of the ladies to substitute the queen who was at that point queen of King Xerxes. आपण पाहतो की एस्तेरला त्या ठिकाणी निवडण्यात आलं होतं त्या राणीच्या ऐवजी, And she was taken into the king's harem. त्याला राजाकडे घेऊन जाण्यात आलं, राजाच्या And when राजवाड्यात. she was taken there, Mordecai did not give up his responsibility as a father. मोर्दकायला त्यावेळेस ती तिथे गेली, पिता म्हणून त्याने जबाबदारी झटकून दिली It says नाही. he would walk to and fro to the palace to check on her. तर दररोज जात असेल त्या राजवाड्यात पाहण्याकरिता ती काय करत आहे. Every day he would do that दररोज तर ती करत असते. to check what is happening in her life. तिच्या जीवनात काय होत आहे ते तपासत असे. What about us as fathers, my friends? मित्रांनो, पित्या नात्याने आपल्या जीवनात काय, How are we faring in that responsibility? या जबाबदारीमध्ये आपण कसं करत आहोत. Do we have time for our children? आपल्या मुलांसाठी आपल्याकडे वेळ आहे का. Are we keeping a healthy check on them to know what is happening in their life? त्यांच्या जीवनामध्ये ते काय करत आहे याच्याकडे आपण लक्ष देत आहोत का. Is this a daily activity for us? आपल्या जीवनामध्ये दररोज आपण ही गोष्ट करत आहोत का. Or is it only an activity when we do on Saturdays and Sundays when we have time? ज्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो शनिवार रविवार केवळ त्यावेळेस आपण पाहतो का आपले लेकरे काय करतात. Mordecai did that each and every day of his life. मोर्दकाय त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी ते करत असे. He kept a check on his daughter. तो त्याच्या मुलीकडे लक्ष देत असे. He wanted to know what is happening in her life. तिच्या जीवनात काय होतं ते सर्व बारकाईने तो पाहत They असे. said, as fathers, we are very busy in our days. आपल्या दिवसात आपण म्हणतो पिता या नात्याने आपण फार कामामध्ये व्यस्त आहोत. We want to do the best for our families. कुटुंबासाठी उत्तम ते आपल्याला करायचं आहे. Many a times when we are doing that, पुष्कळशा ते करत असताना forget to give time to our children. आपल्या लेकरांना वेळच आपल्याला वेळत नाही द्यायला. Best gift that you can give your child is your time. उत्तम देणगी तुमच्या लेकरांना तुम्ही देऊ शकता तो म्हणजे तुमचा You वेळ. can give them the best of gifts. तुम्ही उत्तम त्या देणग्या त्यांना भेट देता आला. You give them just 5 minutes of your time. तुमच्या जीवनाचा 5 मिनिटं त्यांना द्या. It will not compare to any gift that you've given to your child. मग कोणत्या बक्षिसाची तुलना त्याबरोबर होऊ शकत नाही. Mordecai was willing to do that. मोर्दकायने ते केलं. Not just that, but if we go forward and we see when a decree was passed by King Xerxes, आपण पाहतो दक्ष राजाने त्यावेळेस फरमान केलं. a decree was passed wherein all the Jews were going to be killed. सर्व यहुदी लोकांना ते ठार मारणार होते. And Mordecai came to know about this. मोर्दकायला त्याच्याबद्दल कळालं. And he then goes and asks Esther about the same. त्या गोष्टीबद्दल तो जाऊन एस्थरची चौकशी करतो. Mordecai chapter 4 we see, चौथ्या अध्यायात आपण पाहतो. very first verse it says, when Mordecai learned of all that had been done, he tore his clothes, put on sackcloths and ashes, and went out into the city, wailing loudly and bitterly. ज्यास मोर्दकायला हे कळालं त्याने त्याचे वस्त्र फाडलं, त्याने गोंताट नेसलं आणि त्या ठिकाणी तो रडला. And then it says that King Esther sent someone to find out what is wrong with him. मग एस्थरने पाठवलं की पाहण्याकरिता काय त्या ठिकाणी झालेलं आहे. And she also sent some clothes for him to put on instead of his sackcloth. त्याच्या गोंताट काढून त्याने वस्त्र घालावे यासाठी तिने त्याच्याकडे वस्त्र पाठवले. Mordecai did not touch anything that was sent to him. मोर्दकायकडे ज्या गोष्टी पाठवल्या त्याने त्याला स्पर्श देखील केला नाही. And he said, tell the queen this is what has happened. त्याने सांगितलं की राणीला जाऊन सांग की असं झालेलं आहे. And verse 12 then says, when Esther came to know about this, she sent a reply to Mordecai saying that I cannot go before the king and plead on your behalf. ती म्हणाले की मोर्दकाय तुझ्या वतीने जाऊन मी राजाकडे विनंती करू शकत नाही. Because as per the law, anyone who approaches the king without his permission would be put to death. कारण राजाची परवानगी न घेता राजाकडे कोणी गेलं तर त्याला मरणदंडाची शिक्षा. And then verse 12, chapter 4 and verse 12 tells us that when Esther's words were reported to Mordecai, he sent back this answer to her,
don't think that because you are in the king's house, you alone of all the Jews will escape. For if you remain silent at this time, relief and deliverance for the Jews will arise from another place, but you and your father's family will perish. And who knows but that God would have brought you to a royal position for such a time as this. मोर्देकाने तिला सांगितलं, यावेळेस तू तुझी भूमिका स्पष्ट केली नाही तर कदाचित देव इतर कोणाला तरी उभं करेल आणि त्या त्याद्वारे त्याची सुटका करेल, परंतु पुन्हा की देवानं तुला अशा वेळेसाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. When Esther wanted to give up her responsibility, एस्तरला आपली जबाबदारी झटकून टाकायची होती, when she was afraid to do certain things, काही गोष्टी करण्याकरिता ती घाबरली. Mordecai, the rightful father, reminded her of her responsibility. मोर्देकाई योग्य पित्यानं त्याची जबाबदारी काय त्याची आठवण करून He दिली. reprimanded her, त्याने तिला सांगितलं, showed her the right path, योग्य मार्ग तिला दाखवला. telling her that even if you are in the palace, you too will not be spared. ते म्हटलं जरी तू राजवाड्यामध्ये आहे तरी तू सुटणार नाहीस. Fathers, that is what we need to do with our children too. पित्यांनो, आपल्या लेकरांबरोबर आपण तेच केलं When we पाहिजे. see our children are going wrong, जसं आपण पाहतो की आपली मुलं चुकत we need आहेत, to reprimand them. आपण त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही चुकत We need आहात. to reprimand them. आपण सांगितलं पाहिजे We तुम्ही need चुकत to आहात. tell them what they have done wrong. त्याला सांगितलं पाहिजे ते कुठे चुकत आहेत. We need to tell them what is the right way. त्याला सांगितलं पाहिजे योग्य मार्ग काय आहे. We need to show them that right way. योग्य मार्ग त्यांना दाखवला पाहिजे. Many a times in our lives, पुष्कळ आपल्या जीवनात when we are going through things that happen and as times are changing, गोष्टीच्या घडत आहेत, वेळ बदलत आहे, we want to be friends with our children. आपल्याला असं वाटतं की आपल्या लेकरांबरोबर आपण मैत्रीचं नातं स्थापावं. It says that you need to be a friend with your child. असं म्हणतात की मुलांबरोबर आपण मित्रासारखं वागलं पाहिजे. We need to befriend them and not scold them. आपण त्यांना मित्राप्रमाणे वागलं पाहिजे, त्यांना आपण रागवलं नाही पाहिजे. Let me bring your attention to something that a very wise man of God wrote. देवाच्या फार ज्ञानी व्यक्तीने लिहिलेलं आहे, त्याच्याकडे मला तुम्हाला घेऊन येऊया. Proverbs chapter 13 and verse 24. नीतिसूत्र 13:24. Proverbs chapter 13 and verse 24. This is what King Solomon writes. शलोमोन राजा हे शिकवत आहे, लिहित आहे. Solomon was considered to be the wisest person on earth. पृथ्वीवरती सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती शलोमोन राजा. And God appeared to him one day and God said, ask of me anything that you want and I will give it to you. देव त्याच्याकडे आला, म्हटलं तुला काही माग, मी तुला ते देईल. Solomon could have asked for anything. शलोमोनाने इतर काही गोष्टी He मागितल्या could have असत्या. asked for riches that are abundant. त्याने मागितलं असतं की जे धनसंपत्ती जी भरपूर, He could have asked for the control of the whole world. संपूर्ण जगाचा ताबा त्याने मागितला असता. Solomon asked this one thing of God. पण देवाकडे शलोमोनाने एक गोष्ट मागितली. Solomon said, God, you have placed my father David as king over Israel. माझा पिता दावीदला इस्रायलवरती तू राजा म्हणून नेमलं, And you gave him a promise that his throne will always remain. तू त्याला अभिषेक दिले की त्याचं सिंहासन जे युगानुयुग राहील. And now my father has appointed me king after him. आता माझ्या वडिलांने त्याच्यानंतर मला राजा म्हणून नेमणूक केली What I आहे. seek from you is wisdom to govern the people that you have given to जे me. लोक मला दिले त्यांना चालवण्याकरिता मला ते ज्ञान देईल. And this wise king in Proverbs chapter 13 and verse 24 says, whoever spares the rod hates their children, but whoever loves their children is careful to discipline them. नीतिसूत्र 13वा अध्याय 24 वचन सांगतं, जो आपली छडी आवडतो तो आपल्या मुलांचा वैरी होय, पण जो वेळीच त्यांना शिक्षा करतो तो त्याजवळ प्रीती करणारा होय. Fathers, we need to discipline our children when it is needed. पित्यांना आवश्यकता असेल त्यावेळेस आपल्या मुलांना शिस्त लावली पाहिजे. Let me tell you, you are not the friend of your child. मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या मुलाचे तुम्ही मित्र नव्हे. You are not the friend of your child. तुमच्या मुलांचे तुम्ही मित्र नव्हे. There was this poem that I came across. आणि ही कविता मी वाचली And the title of that poem is I am not your friend. आणि त्याचं शीर्षक आहे कवितेचं, मी तुझा I मित्र want to नाही. read it for you. तुमच्यासाठी वाचत It आहे. says, I will stalk you, disagree with you, tell you when you are being or look ridiculous, drive you insane, make you accept responsibility for your actions,
and hunt you down like a bloodhound when it is needed. Believe me, it would be easier to just let you do whatever you wanted to do in your life to avoid a fight. But I won't let you do that. I am your father first and your friend second. You will have plenty of friends who will tell you what you want to hear. But I will not do that, because I love you and want the best possible life for you. When you understand that, I will know that you are a responsible adult. If you don't hate me at least once in your life, I am not doing my job properly. Just know that you will never find someone who will pray, care, or worry about you more than I do. Only God will love you more than me, my child. You are my heart, my life, and my strength, my child. This is what a father is meant to do, my friends. आणि पिता जे आहे मित्रासारखं वागलं पाहिजे, परंतु ज्याला शिस्त लावायची त्याला शिस्त लावली पाहिजे, चूक दुरुस्त केली पाहिजे. We need to discipline our children as fathers, पिता नात्याने आपल्या मुलांना आपण शिस्त लावली पाहिजे. but we also need to do that in gentleness. परंतु ते कसं केलं पाहिजे, आपण सौम्यतेने We need to discipline them. त्यांना शिस्त लावलीच पाहिजे. How many of you have flown a kite? किती जणांनी पतंग उडवली? Oh, good. A lot number of people. भरपूर Now when you are लोक. flying that kite, ज्यावेळेस तुम्ही पतंग उडवता you can't always keep pulling that string. आणि तुम्ही तो धागा नेहमी उडवू शकत नाही. If you keep that tension there, आणि जर तुम्ही त्या ठिकाणी ते दाबाव there is केला a gust of air, आणि त्या ठिकाणी वारा वाहतो, the kite will tend to waver here and there. मग ती पतंग इकडे तिकडे जाईल. You have to loosen that string a little bit. थोडे ढील द्यावं लागते You will have to let it fly as it is flying in the sky. आणि त्याला आकाशामध्ये थोडी ढील द्यावं लागते उडण्याकरिता. If you just keep that tension, it is not going to help. ताणून धराल तर फाटून जाईल. But at the same time, when the winds are blowing very heavily, पण ज्या वेळेस वारा सुसाटायचा असतो, and you know that the weather is going to change, तुम्हाला माहिती का आता वातावरण बदलणार आहे, you have to pull that kite down and keep it safe. तुम्हाला ते पतंग खाली आणावं लागते आणि सुरक्षित ठेवावं That लागते. is exactly what we need to do as fathers, my friend. पिता या नात्याने अगदी आपल्याला तसंच करावं It's a लागतं thin line that we have to walk. आणि मध्य रेषेमध्ये आपल्याला चालावं लागतं. God has chosen us to walk that thin line. त्या परमेश्वराने त्या रेषामध्ये चालण्याकरिता आपल्याला बोलवलं जे बारीक आहे. Let me tell you, it is not an accident that you are there in your family. मला तुम्हाला सांगतो, ज्या कुटुंबामध्ये तुम्ही आहात ती काही दुर्घटना नाही. It is the plan of God that He has placed you there. परमेश्वराची योजना आहे, त्यामुळे तुम्ही त्या कुटुंबामध्ये He आहात. expects all of us as fathers to fulfill our responsibility. अपेक्षा करत आहे आपल्या कुटुंबामध्ये जी जबाबदारी आपण ती पूर्ण करावी. That is that we act as the head of the house. हे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये मस्तक या नात्याने आपण कार्य That करावं. we take care of the needs of our family. आपल्या कुटुंबाच्या गरजांची काळजी That we घ्यावी. direct them, that we care for them and put their needs before our needs. आपल्या गरजेपेक्षा त्यांच्या गरजा महत्वाच्या आहेत, त्यांना दिशा दाखवणं. That we also know when to discipline our children. हे आपल्याला देखील कळायला पाहिजे की आपल्या मुलाला आपण कधी शिस्त लावली That we पाहिजे. intercede for our family. आपल्या कुटुंबासाठी मध्यस्थी That we करतो. stand in the gap for our children. मुलांसाठी त्या खिंडीत आपण उभं राहतो. That is what a father is meant to do, my friends. माझ्या मित्रांनो, पिता या नात्याने आपण हे केलं As पाहिजे. we celebrate Father's Day today, आज आपण पितृत्व दिन साजरा करत असताना my sincere prayer is that we all as fathers will be able to get that strength from our Lord to fulfill these माझी responsibilities. प्रामाणिक प्रार्थना आहे की परमेश्वराकडून आपल्याला ते बळ मिळावे की जी जबाबदारी आहे ती आपण पूर्ण That करावी. God may give us the grace to be better fathers every moment of our lives. परमेश्वराने आपल्याला कृपया द्यावे की प्रत्येक क्षणाला आपण अधिक चांगले पिता होत जावं. And I know that we can't do it on our own strength. मला माहिती आहे स्वतःच्या बळाने आपण करू शकत I know नाही. I have been there. मला माहिती आहे कारण मी देखील पिता आहे. I've been there. It is not something that we can do on our own strength. आणि मला माहिती आहे पित्या नात्याने आपल्या स्वतःच्या ताकदीने आपण करू शकत We नाही. need the strength of God. आपल्या देवाची ताकद पाहिजे. So this morning I want you to stand with me. माझी इच्छा आहे की आज सकाळी आपण उभं राहूया. And as fathers, let's commit our hands into the hands of God. पिता या नात्याने आपले हात देवाच्या हातात देऊया. Let's give our lives into His hands आपलं जीवन देवाच्या हातात देऊया. and tell Him, Lord, I want to take
I want you to take my life. आणि या प्रभू माझं जीवन मी तुझ्या हातात देत आहे. As we sing this beautiful song, हे गीत आपण गात असताना which says, "The potter's hands." म्हटलं ते कुंभाराचा हात. Let's give our lives into the hands of God. याच्या हातात आपलं जीवन देऊया. And let's tell Him, Lord, I need your help. आणि या प्रभू मला तुझी मदत आहे. Lord, I want you to take my life. प्रभू माझं जीवन तू घे. I want you to lead me, O Lord. प्रभू तू मला मार्गदर्शन कर. Guide me, O Lord, मला दिशा दाखव. so that I will be able to fulfill my responsibility as a father. मी त्यानंतर माझी जबाबदारी आहे मी पूर्ण करेन. And I may be able to do it in a wonderful manner. अद्भुतरित्या मी ते करू शकेल. As we sing this song, let's commit our lives into the hands of God. गीत गात असताना आपल्या जीवनात समर्पण प्रभूला करूया. Beautiful Lord, wonderful Savior, I know for sure all of my days are held in your hands, crafted into your perfect plan. You gently call me into your presence, guiding me by your Holy Spirit. Teach me, dear Lord, to live all of my life through your eyes. I'm captured by your holy calling. Set me apart. I know you're drawing me to yourself. Lead me, Lord, I pray. Take me, mold me, use me, fill me. I give my life to the potter's hand. Hold me, guide me, lead me, walk beside me. I give my life to the potter's hands. Lord, that is our prayer this morning. आज सकाळची प्रार्थना आहे. That like a potter shapes that clay, असा कुंभार मातीला आकार देतो. that you will shape our lives, O Lord. आमच्या जीवनाला तू आकार दे. Lord, that you will take our lives into your hands. आमचं जीवन तुझ्या हातात तू घे. That you will lead us, O Lord. प्रभू आम्हाला मार्गदर्शन करशील. That you will teach us, O Lord. प्रभू आम्हाला शिकवशील. That you will mold us, O Lord. प्रभू तू आम्हाला घडवशील. That you will fill us, O Lord. आम्हाला भरशील. You will use us, O Lord. प्रभू आमचा उपयोग तू करेल. That we will become better fathers every moment of our life. आमच्या जीवनामध्ये अधिक उत्तम पिता आमच्या प्रत्येक क्षणाला To भेट. that end, O Lord, we want to commit ourselves into your hands. प्रभू आमचं जीवन तुझ्या हातात आम्ही समर्पित It's करतो. awesome responsibility that you have given to us as fathers, O Lord. त्याला तरी जबाबदारी तू आम्हाला दिली आहे प्रभू. Help us to fulfill that responsibility in the right manner. योग्य प्रकारे ती जबाबदारी पूर्ण करण्याकरिता आम्हाला सहाय्य. Help us, O Lord, that we will fulfill that responsibility with your strength, with your anointing, with your guidance. तुझ्या मार्गदर्शनाने तुझ्या अभिषेकाने तुझ्या सामर्थ्याने आम्ही ती जबाबदारी पूर्ण करू यासाठी आम्हाला मदत So कर. this morning, O Lord, I want to commit all the fathers, including me, into your hands. सर्व पितांना मी तुझ्या हातामध्ये देते मला देखील द्या. Touch us, O Lord. Use us, O Lord. Fill us, O Lord. And help us to be better fathers. आम्हाला स्पर्श करा आम्हाला सहायता करून उत्तम पिता होण्याकरिता मदत In कर. the name of our Lord and Savior, Jesus Christ, I ask this prayer. व दानवारी श्री ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना करतो. Amen.